जंगली बीज, राईचं बीज, खमीराचा दाखला. मत्तय 13:24-43. येशूंनी त्यांच्या समोर आणखी एक दाखला मांडला. स्वर्गाचे राज्य कोणा एका मनुष्यासारखे आहे ज्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले. परंतु लोक झोपेत असताना त्याच्या वैऱ्यानं येऊन गव्हामध्ये जंगली बी पेरून निघून गेला. जेव्हा अंकुर फुटले आणि दाणे आले तेव्हा जंगली बीजाचेही अंकुर दिसून आले. यावर दासांनी येऊन स्वामींना म्हटले, स्वामी, काय आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले होते ना, आणि आता त्यामध्ये जंगली बीजाचे अंकुर कसे आले? स्वामी त्यांना म्हणाले, हे काम कोणत्या वैऱ्याचे आहे? दासांनी त्यांना म्हटले, तर आम्ही जाऊन ते उखळावे काय? स्वामी म्हणाले, नाही, असं होऊ नये की जंगली अंकुर उखाडताना तुम्ही गहू पण उखळून द्याल. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. मग कापणीच्या वेळेस मी कापणी करणाऱ्याच सांगेन की पहिल्याने जंगली निंदण गोळा करा आणि जाण्यासाठी त्यांच्या पेंड्या बांधा. मग गहू माझ्या कोठारात जमा करा. येशूने त्यांच्या पुढे आणखी एक दाखला मांडला. स्वर्गाचे राज्य मोहरीच्या एका दाण्यासारखे आहे. ते कोण्या एका मनुष्याने घेऊन आपल्या शेतात लाविले. तो सर्व दाण्यांमध्ये लहान आहे, परंतु वाढल्यानंतर सर्वांपेक्षा मोठा होतो आणि त्याचे असे झाड होते की आकाशातील पाखरे येऊन त्यांच्यात वस्ती करतात. येशूने त्यांना आणखी एक दाखला सांगितला. स्वर्गाचे राज्य त्या खमीरासारखे आहे जे एका स्त्रीने घेऊन 3 मापे पिठांमध्ये लपवून ठेवले आणि ते सर्व पीठ फुगून गेले. ह्या सर्व गोष्टी येशू दाखल्याद्वारे समजावित होते आणि दाखल्यापासून त्यांच्याबरोबर काही बोलत नव्हते, ह्यासाठी की संदेष्टाचे कथन पूर्ण व्हावे. मी दाखल्यांद्वारे बोलणार. पृथ्वीच्या आरंभापासून जे गुप्त राहिले त्यांना मी प्रगट करीन. येशू लोकांना निरोप देऊन घरी परतले. त्याच्या शिष्यांनी त्यांच्या जवळ येऊन म्हटले, शेतातील जंगली बीजेचा दाखला आम्हा समजावून सांगा. येशूने उत्तर दिले, चांगले बीज पेरणारा मानवपुत्र आहे. शेत संसार आहे. चांगलं बीज राज्याची प्रजा आहे. जंगली बीज दुष्ट आत्म्याची प्रजा आहे. पेरणारा वैरी सैतान आहे. कापणी संसाराचा अंत आहे आणि कापणारे स्वर्गदूत आहेत. ज्याप्रमाणे लोक जंगली बीज निवडून अग्नीमध्ये झोकून देतात, तसंच संसाराच्या शेवटी होईल. मानवपुत्र आपल्या स्वर्गदूतांना पाठविल आणि त्याच्या राज्याची सर्व अडखळणे आणि कुकर्मांना वेचून आगीच्या कुंडात झोकून देईल. तिथं ते लोक रडतील आणि दात खात राहतील. तेव्हा धार्मिक आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे चमकतील. ज्यांचे कान आहेत त्यांनी ऐकावे.